मित्रांनो, ठरलं तर मग आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एपिसोडमध्ये पुढे असं दाखवणार आहेत की इकडे ती कला सगळं रूमच्या लाईट्स ऑफ करून तिथे बसलेली असते आणि त्यानंतर तो राहुलही मागून येतो, पण राहुलला मात्र काही माहीत नसतं की ती पूजा नसून तिथे कला आहे, कारण त्याला काहीही दिसत नसतं. सर्वत्र अंधार पसरलेला असतो कारण कलाने कुठेही लाईट ठेवलेला नसतो, सर्व रूमच्या लाईट्स ऑफ केलेल्या असतात. त्यामुळे राहुल येतो आणि बिनधास्तपणे म्हणतो, पूजा डार्लिंग, आता तू मला किती वाट बघायला लावणार आहेस? आता तुला कळेन की हा राहुल काय चीज आहे ते, असं म्हणतो. आणि राहुल त्या कलाला पूजा समजून तिच्या जवळ जातो आणि तिला हात लावतो, तर तिथे कला असते हे राहुलला दिसताच राहुल घाबरतो आणि कला त्याला म्हणते, आता तरी तू स्वतः तुझे काळे धंदे कबूल करणार आहेस की नाही? त्यावर तो तिला विचारतो, मी काय केलेलं आहे? त्यावर ती म्हणते, तू काय केलंस हे मला नकोस विचारूस, हे तुला चांगलंच माहीत आहे. चांदेकरांच्या कंपनीमध्ये एवढे वर्ष तू पैशांची अफलादफल करत आलेला आहेस आणि एवढंच काय, तर तू त्यांच्या कंपनीमधले हिरे चोरून त्यांच्यावरच खोटा आळ घातला आहेस आणि त्यांना पोलीस स्टेशनला पाठवलेलं आहेस. पण मी तुला म्हटलं होतं हे सर्व मागे खरं कोण आहे, या माणसाला मी शोधून. त्यावर ती म्हणते, तुला तर माहीतच असेल, चांदेकरांवर आरोप झाला आणि त्यांच्यामुळेच त्याला अटक झाली आणि ह्या सर्वाला कारणीभूत तूच असेल. त्यावर तो म्हणतो, अगं कला, तू कशाला मला रिपीट हे सर्व सांगतेस? मला तर हे सर्व चांगलंच आठवत आहे, कारण हे सर्व मीच केलेलं आहे. त्यामुळे तू मला का सांगत आहेस रिपीट? त्या दिवशीचा दिवस मी कधीच विसरणार नाही, तो आनंदी क्षण. द ग्रेट चांदेकरांना अटक झाली आणि असं म्हणून तो जोराजोरात हसायला लागतो. तो सांगतो, माझ्या डोळ्यांच्या समोर द ग्रेट अद्वैत चांदेकरांना पोलीस घेऊन जात होते, ते पाहताना मला एवढं छान वाटलं ना, माझ्या जीवाला फारच बरं वाटलं, असं म्हणून तो हसत होता. आणि इकडे त्या पूर्ण आजींनी सर्व त्यांच्या ट्रस्टमध्ये जे लोक काम करतात त्या सर्वांना देवीच्या दर्शनासाठी बोलवलेलं असतं आणि त्या सांगतात, आज तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे अन्नपूर्णा ट्रस्टला 50 वर्षे पूर्ण झाली आणि हे सर्व तुमच्या सहवासामुळे आणि तुमच्या मदतीमुळे शक्य झालेलं आहे आणि तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या सांगण्यावरनं इथे देवी आईचे दर्शन घेण्यासाठी आलात. देवी आईच्या चरणी हीच प्रार्थना करते की त्यांनी अशाच गोरगरीब लोकांना अन्नपूर्णा ट्रस्टला मदत करण्याची आणखी बुद्धी दे आणि बळ दे. आणि इकडे मधुभाऊ आश्रमामध्ये विचार करत बसलेले असतात, ज्यावेळेस प्रतिमा आणि रविराजचं बोलणं त्यांनी ऐकलेलं असतं, कारण ती प्रतिमा म्हणालेली असते की अपघातापूर्वी ही पेंटिंग, हे चित्रे तर आपल्या तन्वीनेच काढलेले होते आणि ते तन्वीसोबत नाही तर ते सायलीसोबत त्यांना चित्र भेटलेलं असतं आणि त्यानंतर ते त्यांनी तसंच लहानपणीचं तिने काढलेलं चित्र जपून ठेवलेलं असतं. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये संशय आलेला असतो, तन्वीच ही सायली असेल का? त्यानंतर त्यांची ही शंका दूर करण्यासाठी ते म्हणतात, आता सायलीशी बोलू की जावाई बापूशी बोलू? त्यानंतर ते म्हणतात, सायलीशी बोलायला नको, जावाई बापूशीच बोलूत, असा ते मनातच विचार करत असतात. आणि त्यानंतर विचार करतात की फोनवर बोलण्यापेक्षा आपण त्यांना त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्षामध्येच बोलूयात. आणि इकडे ती कला त्या राहुलला त्याचे सर्व व्हिडिओ क्लिप्स दाखवत असते, कारण त्याने तिला म्हणालेलं असतो की हा मी मान्य करतो, मीच हे सर्व केलं आणि पूजाला देखील मीच त्रास दिला, मीच तिच्यावर अन्याय केला, जबरदस्ती केली, पण तू काय करणार आहेस? तुझ्याकडे पुरावा तरी आहे का या सर्व गोष्टींचा? ज्यावेळेस तो हे सर्व म्हणतो त्यावेळेस कला लगेचच सर्व व्हिडिओ क्लिप्स प्ले करते आणि त्यानंतर ती म्हणते, भेटला का आता तुला पुरावा? असं त्याला म्हणते. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये म्हणत असतो, त्या सारडांच्या पाठीमागे राहून हिऱ्यांची केलेली अफलादफल असू दे किंवा आणखी अद्वैतला जेलमध्ये पाठवणं असू दे, हे सर्व काही मीच केलेलं आहे, असं तो त्या व्हिडिओ क्लिपमध्ये ड्रिंकच्या नशेमध्ये स्वतःचे सर्व गुन्हे त्याने कबूल केलेले असतात. त्यानंतर त्या सर्व व्हिडिओ क्लिप्स पाहून राहुलच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो कलाला म्हणतो, हे सर्व काय आहेस? तू कुठनं
कशावरनं हे सर्व मिळवलंस? त्यावर ती म्हणते, तुला भेटले का आता पुरावे? काय रे, तू मला त्या दिवशी काय म्हणाला होतास? कला खरे, मी तुला ओपन चॅलेंज करतो, घे आता मी तुझं चॅलेंज पूर्ण केलं आहे. आणि त्यानंतर ती म्हणते, राहुल तुझ्या पापाची घडे आता भरलेली आहे. तर ती म्हणते, आता तुला चांदेकरांना त्रास देण्यापासनं मी थांबवणार. काय नाही केलं त्यांनी तुझ्यासाठी? तुला लहानाचं मोठं केलं, तुला चांगलं एज्युकेशन दिलं, एवढंच काय, तर तुझ्या आईच्या बाबतीतही त्यांनी काहीच कमी केलं नाही आणि तुला देखील सतत चांगली वागणूक दिली आणि तू मात्र त्यांना असा दगा दिलास, त्यांच्या मागे असे कटकारस्थान केलेस. असं का केलंस तू? असं कला त्याला विचारते आणि त्यावर तो म्हणतो, तर तो राहुल तिथला पेनड्राईव्ह काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावर ती म्हणते, राहुल आता तू हे करून काही फायदा नाही, तू चांदेकराच्या घरातनं बाहेर नाही तर नुसताच तू डायरेक्ट थेट जेलमध्ये जाणार आहेस, जिथे तू चांदेकरांना पाठवलं होतंस. असं ती त्याला बोलत असते आणि त्याला तो पेनड्राईव्ह घेण्यापासून अडवत असते. त्यावर त्याला राग येतो आणि तो कलाच्या थोबाडीत मारणारच असतो. तेवढ्यातच तिथे अद्वैत येतो आणि सर्व लाईट्स ऑन होतात आणि अद्वैतचा हात तो पकडतो. त्यानंतर अद्वैत त्याला 2-4 चापटी मारतो आणि म्हणतो, आता तुझा खोटा चेहरा सर्वांसमोर आला आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो, दादा मला माफ कर, हे सर्व मी केलं नाहीये, माझ्यावर विश्वास ठेव. त्यावर तो म्हणतो, आता असलं खोटं नाटक करण्याची काहीही गरज नाहीये, कारण तुझा हा खरा चेहरा फक्त माझ्यासमोरच नाही तर घरातल्या सर्वांसमोर आलेला आहे. त्यानंतर सर्वच घरचे तिथे खाली येतात आणि त्यानंतर आबा तर त्याला मारायलाच लागतात, कारण तो आबाजवळ जातो. लगेचच आबा त्याला काठीने बडवायला लागतात आणि तेवढ्यातच ते म्हणतात, मला तर विश्वासच बसत नाही की तू माझा नातू आहेस, मग तू असं कसं वागू शकतोस? माझे संस्कार कुठे गेले? ते असं म्हणून त्याला मारत असतात. तेवढ्यातच अद्वैत येतो आणि अद्वैत आबांना हे सर्व करण्यापासून अडवतो आणि म्हणतो, आबा तुम्ही का स्वतःला त्रास करून घेत आहात? ह्याच्यासाठी खरं तर ह्याची तुमचा नातू म्हणून घेण्याची लायकीच नाही. आणि संस्कारांचं सांगाल तर जे संस्कार तुम्ही ह्याच्यावर केले तेच आमच्यावर देखील केलेले आहे. त्यानंतर कला म्हणते, आजही हा असा सापडला नसता, कारण हा तर पळून चालला होता, पण खरं तर सायली आणि अर्जुनमुळे ह्याचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यानंतर तो अर्जुनकडे बघतो आणि त्याला सर्व झालेल्या गोष्टी आठवतात की अर्जुननेच त्याच्यासमोर म्हाताऱ्या आजोबाचं नाटक करून त्याला मलमपट्टी केली आणि त्याच्याकडनं पैसे न घेता हे सर्व कन्फेशन घेतलं. त्यानंतर अर्जुनही त्याला म्हणतो, आठवलं का सर्व? मी तुझ्याकडनं पैसे का घेतले नाही, कारण मला तुझ्याकडनं कन्फेशन हवं होतं. तर त्या अर्जुनला धक्का बसतो की त्याच्याकडनं त्या अर्जुनने कसं सर्व सत्य त्याला नकळत वधवून घेतलं. आणि त्यानंतर तो म्हणतो, तुम्ही सगळे खोटारडे आहात, तुम्ही सर्वांनी मिळून मला ट्रॅप केला आहे. आणि त्यानंतर त्या अद्वैतची आई म्हणते, आमचा तर विश्वासच बसत नाहीये की तू असं काही वागला आहेस आणि एवढा खोटारडा आहेस. त्यावर कला म्हणते, मला तर आधीपासूनच याच्यावर संशय होता, कारण ज्यावेळेस अद्वैतला अटक झाली आणि सारडासोबत हिऱ्यांची ज्यावेळेस हिऱ्यांची अदलाबदल झाली होती आणि त्यांना खोटे हिरे ह्यांनी दिले त्यावेळेसच. त्यानंतर मी तर फक्त भक्कम पुराव्यांची वाट बघत होते आणि तेच पुरावे मला सायलीने आणि ह्यांनी पूर्ण पोहोचवले आणि माझ्यापर्यंत काय तर सर्वांपर्यंत ह्याचा खरा खोटारडा चेहरा आणला. आणि त्यानंतर अद्वैत त्याला म्हणतो, खरंच तुला तर पोलिसांच्याच देण्याच्या लायकीचा तू आहेस. त्यावर ती म्हणते, त्याची बहीण, मला तर विश्वासच बसत नाही की हे सर्व आपल्या घरी होत आहे. आणि त्यानंतर आबा म्हणतात, अरे मी काय पाप केलं होतं तर मला असा दिवस तू बघायला लावलास? तुला काय कमी पडलं होतं राहुल? तू हे सर्व कशासाठी केलंस? आणि त्यानंतर सर्वच घरातले त्याला नाही ते बोलत असतात आणि जाब विचारत असतात, त्यांनी हे एवढं वाईट कृत्य का केलं. त्यानंतर कला सर्वांना म्हणते, तुम्ही सर्वजण त्रास करून उगाचच घेऊ नका, कारण खरा गुन्हा तर ह्याने केला आहे, ह्याच्यासाठी तुम्ही स्वतःला त्रास करून घेण्याची काही एक गरज नाही. त्यावर तो म्हणतो, खरं तर तुझ्यामुळेच हे सर्व झालेलं आहे, तूच माझ्या विरोधामध्ये घरच्यांना भडकवलं आहेस, कारण मी तुला आधीपासूनच तुझ्या डोळ्यामध्ये खुपत होतो.
असं राहुल कलाला म्हणतो. त्यावर अद्वैत म्हणतो, राहुल हा व्हिडिओ सर्वांनी पाहिलेला आहे, आता तरी तू खरं बोल, किती खोटं बोलशील? त्यावर तो म्हणतो, नाही दादा, या कलाने मला फसवलं आहे, हे सर्व एडिट करून हा व्हिडिओ तिने बनवला आहे, मला तुमच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये तिला आणायचं आहे, असं तो खोटं त्या अद्वैतला आणखीनही सांगत असतो. त्यानंतर सर्वजण राहुलला बोलत असताना रोहिणी मनामध्ये असा विचार करते, हे सर्व काय गोंधळ घालून ठेवलाय राहुलनी, आता जर ह्यामध्ये मी बोलले नाही तर हे सर्व माझ्यावरच येऊन बसेल. त्यानंतर ती तिथे जाते आणि राहुलच्या थोबाडीत मारते आणि त्याला म्हणते, एवढा मोठा खोटं तू घरच्यांशी का बोललास, तुझ्यामुळे घरच्यांची काय अवस्था झाली आहे बघ जरा, असं म्हणून त्याला मारते. आणि त्यानंतर ती म्हणते, माझ्या डॅडची अवस्था बघ काय झाली आहे, खरं तर तुला माझा मुलगा म्हणून घेण्याचीही तुझी लायकी नाहीये, असं म्हणून त्याला आणखीनच 2-4 चापटा मारते. आणि त्यानंतर तो म्हणतो, अगं मम्मा, तू तरी असं का करत आहेस, विश्वास ठेव माझ्यावर, असं तिला म्हणत असतो. त्यानंतर ती म्हणते, तू किती खोटारडा माणूस आहेस ना, आता हे सर्वांना कळालं आहे डॅड, तुम्ही याच्यावर बिलकुलही विश्वास ठेवू नका, इनफॅक्ट तुम्ही याला घरातनं बाहेर हकलून द्या, असं सर्व ती म्हणत असते. त्यानंतर कला म्हणते, हे सर्व आरोप खोटे नाहीयेत राहुल, आणखीनही तू खोटं बोलू नकोस, पूजा सुद्धा तुझ्या विरोधामध्ये साक्ष द्यायला तयार आहे, इतका किळसवाना तू तिच्याशी वागलेला आहेस, असं म्हणल्यानंतर ती पूजाला आवाज देते. आणि त्यानंतर पूजा येते आणि पूजा सर्वांना त्या राहुलने तिच्यासोबत कसं तिला डांबून ठेवलं होतं आणि तिच्यासोबत काय काय केलं हा सर्व प्रकार ती घरच्यांना सांगते. ते सर्व पूजा सांगत असताना त्या राहुलच्या बायकोला फारच राग येतो, ती चिडते आणि तिथे येऊन कलाला म्हणते, बास आता, मी एकही शब्द आणखी ऐकून घेणार नाही, कारण तुझी एवढी हिंमत कशी झाली ग माझ्या नवऱ्याबद्दल वाटेल ते बोलण्याची, आता मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. आणि त्यानंतर ती कलाच्या कानाखाली मारायला लागते, पण कला तिचा हात पकडते आणि तिला म्हणते, बास ताई, तू माझी मोठी बहीण आहेस म्हणून मी हे सर्व ऐकून घेत आहे, तुझा पूर्ण अधिकार आहे, जर मी चुकले तर मला मारण्याचा आणि मीही तुझा निमूटपणे मारही खाईन, पण आज चूक मात्र पूर्णपणे त्या राहुलचीच आहे आणि त्यांनी एका स्त्रीच्या अब्रूशी खेळला आहे, या बाबतीत तर तू स्त्री म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं होतंस, पण हे सोडून तू तर त्याचीच साईड घेत आहेस. तर ती म्हणते, पण ताई, ह्या गुन्ह्याला मात्र माफी नाही. तेवढ्यात अद्वैत म्हणतो, नाही ना, तू आता उगाचच राहुलची आणखीनही पास घेऊन बोलू नकोस. आणि तेवढ्यातच त्या अद्वैतचे वडील म्हणतात, अरे आपल्यावर एवढी मोठी केस झाली पण तुझ्या वागण्यामध्ये काही थोडाही फरक पडला नाही, तर तू चक्क पूर्ण चांदेकर घराण्याला लाज आणली आहेस, आपल्या वागण्याचा ह्यांच्यावर काय परिणाम होत आहे याचा तरी जरा विचार करायला हवा होतास राहुल, असं सर्व त्या अद्वैतचे वडील त्याला खरं खोटं सुनावतात. त्यामुळे त्याचा आणखीनच पारा चढतो, तो चिडतो आणि त्यानंतर असं नाटक करतो अद्वैतला माफी मागण्याचं, आणि असं नाटक करता करताच तो मागे हात करतो आणि पिस्तूल काढायला लागतो. तो म्हणतो, दादा मला माफ कर, माझं चुकलं, मी हे सर्व केलेलंच नाही. आणि त्यानंतर तो पिस्तूल हातातनं काढतो आणि कलाला साईडला घेतो आणि कोलाच्या डोक्याला पिस्तूल लावतो आणि सर्वांना म्हणतो, आता कोणीही एकही शब्द बोलायचं नाही, जर कोणी एखादा शब्द बोलला तर मी हिला इथे सर्वांसमोर उडवून टाकेन, असं म्हणून तो सर्वांना घाबरवत त्या कलाच्या डोक्याला पिस्तूल लावून तिला अंगणामध्ये घेऊन जातो 4 व्हीलर जवळ. त्यानंतर तो म्हणतो, अद्वैत तिला काही करू नकोस, तिला सोडून दे, कलाला सोडून दे, असं म्हणून तो जोरजोरात ओरडायला लागतो. त्यानंतर तो म्हणतो, अद्वैत मी तुला वॉर्न करत आहे, तू आता एक जरी पाऊल पुढं आलास ना तरीही कलाच्या डोक्यामध्ये गोळी जाईन. त्यानंतर सर्वजण अद्वैतला म्हणत असतात, थांब, तू पुढे जाऊ नकोस, तरीही अद्वैत एक एक पाऊल त्या कलाच्या दिशेने टाकत असतो. त्यावर राहुल लगेचच एक गोळी झाडतो, पण त्याचा निशाणा चुकून फ्लॉवर पॉटला लागतो. त्यानंतर ती म्हणते, कला म्हणत असते, अद्वैत मला काही होणार नाही, तुम्ही पुढे येऊ नका, उगाचच तुम्हाला गोळी लागेन, असं म्हणून त्याला म्हणत असते, राहुल तू जे सांगतोस ते मी सर्व करायला तयार आहे, पण तू असं करू नकोस, अद्वैतला सोडून दे, असं म्हणत असते. आणि त्यानंतर तो म्हणतो, चल गाडी काढ, चावी घे आणि गाडीला चावी लावून गाडी चालव. त्यानंतर ती म्हणते, काय? त्यावर तो म्हणतो, उगाचच प्रश्न विचारू नकोस कला, माझं डोकं खराब करू नको, मी खरंच गोळी मारेन, असं तिला म्हणत असतो. आणि बंदूक तिच्या डोक्यावर ठेवून
बंदूकचा धाक दाखवत तिला गाडीमध्ये बसवतो आणि त्यानंतर तिला सांगतो गुपचूप आता गाडी चालवायची आणि मुंबईच्या दिशेने ही गाडी घ्यायची। त्यानंतर सर्वजण त्या राहुलला आवाज देत असतात, तिला म्हणत असतात तू हे काय करत आहेस, निदान तुझ्यावर एवढा मोठा गुन्हा झाला आहे त्याचं तुला काहीतरी वाटू दे, पण तू आणखीनच गुन्ह्यावर गुन्हे करत चाललेला आहेस असं त्याला ओरडून सर्वजण आवाज देऊन बोलावत असतात, थांबवत असतात, पण तो कोणाचंही ऐकत नाही आणि कलाला तिथनं घेऊन जातो। त्यानंतर अद्वैत म्हणतो अर्जुन तू लगेचच पोलिसांना इन्फॉर्म कर। त्यानंतर तो म्हणतो मी कलेकडे जातो। त्यावर सायली म्हणते थांबा भाऊजी, तुम्ही असं एकटे जाऊ नका, आम्ही देखील तुमच्या सोबत येतो। त्यावर आबा म्हणतात हो चला लगेचच मीही येतो। त्यावर ते म्हणतात तुम्ही येऊ नका, तुम्ही एक काम करा, तुम्ही सर्वजण घरी जा आणि कलेची काळजी करू नका, मी तिला घरी घेऊनच येईल। त्यानंतर ते सर्वजण घरी जातात आणि इकडे अर्जुन आणि सायली आणि अद्वैत त्या कलेला तिच्या मागे मागे जातात त्यासाठी तिला शोधण्यासाठी। आणि त्यानंतर इकडे घरी पूर्ण आजी त्या अस्मिताला विचारत असते काय ग तू तुझ्या घरी विचारलं का तुझ्या सासूबाईंची उद्याची तयारी झाली का? त्यावर ती म्हणते हो पूर्ण आजी, मी माझ्या सासूबाईंना आत्ताच कॉल केला होता। आणि त्यानंतर जी कल्पनाला आवाज देतात आणि तिला म्हणतात अगं तू उद्याचं सर्व सामान काढून ठेवलंस का, नाहीतर उगाच आयत्या टायमाला फजिती होते। त्यावर कल्पना म्हणते हो मी सर्व सामान काढून ठेवलेलं आहे आणि पाळणा देखील मी आधीच काढून ठेवलेला आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपली जन्माष्टमी जोरदार होणार आहे, तुम्ही काळजी करू नका, ह्या सर्वाची आपल्याला सवय आहे असं कल्पना म्हणते। आणि तेवढ्यातच मधुभाऊ येतात। त्यावर पूर्ण आजी मधुभाऊंना म्हणतात या मधुभाऊ। त्यानंतर ते येतात आणि ती पूर्ण आजी त्या कल्पनाला सांगते चहा आण। त्यावर ती विमलला आवाज देते तर पूर्ण आजी म्हणतात विमलने बनवलेली नाही तर तू बनवलेली चहा प्यायची आहे, तू बनवून घेऊन ये। त्यानंतर ती अस्मिताला म्हणते चल अस्मिता माझ्यासोबत। त्यानंतर अस्मिता आणि कल्पना तिथनं जातात तर मधुभाऊ पूर्ण आजींना विचारतात सायली आणि अर्जुन दिसत नाही आहेत, कुठे आहेत ते? त्यावर त्या सांगतात ते आज सकाळीच कोल्हापूरला जाण्यासाठी निघालेले होते, आता येतीलच थोड्या वेळात संध्याकाळी। त्यानंतर ते म्हणतात ठीक आहे आणि स्वतःच्या मनाशीच असा विचार करतात की आता एवढी मोठी शंका ह्यांना अशी सायली नसताना विचारायला नको, कारण पूर्णा मॅडमला जरा आडनामध्ये म्हणजेच अंदाजामध्येच विचारायला लागेल। आणि त्यानंतर ते मधुभाऊ विचारतात मला तुम्ही सांगू शकाल का पूर्णा मॅडम म्हणजे तन्वी नेमकी केव्हा हरवली होती, म्हणजे तारीख किंवा एखादी खूण काही? त्यावर ते आठवायला लागतात आणि तेवढ्यातच तिथे तेजस आणि मानसी येते। त्यावर ती कल्पना म्हणते या बरं झालं तुम्ही आलात, मी तुम्हाला कॉल करणारच होते। त्यानंतर ती पूर्ण आजी त्या मधुभाऊंची त्यांना ओळख करून देते आणि म्हणते हे सायलीचे वडील आहेत। आणि त्यानंतर ते मधुभाऊ ते दोघे आल्यानंतर असं विचार करतात आता ह्यांच्यासमोर काही न बोललेलंच बरं, कारण उगाचच पाहुण्यांसमोर ही शंका विचारलेली बरं दिसत नाही। त्यानंतर ते तो विषय तिथेच संपवतात, टाळतात आणि काहीच बोलत नाहीत। पूर्णाजी त्यांना विचारतात मगाशी तुम्ही मला काय विचारत होतात? त्यावर ते म्हणतात नाही काही खास नाही, असंच पुन्हा कधीतरी विचारेन। आणि त्यानंतर इकडे तो अर्जुन गाडी चालवत असतो आणि अद्वैत त्याला म्हणतो जरा फास्ट गाडी चालव ना, मी तर त्या कलाला एनी हाऊ तिच्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे, मी तिला गमावू शकत नाही, तिच्या बाबतीत मला कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये। तर इकडे गायत्री तिच्या बहिणीला रागवत असते आणि म्हणत असते तू कुमुद मावशीबद्दल तू त्या मानसीला आणि तेजसला का सांगितलंस असं म्हणून तिच्यावर चिडत असते। त्यानंतर ती म्हणते आता माझं हे काम फक्त एकच माणूस करू शकतो, तो म्हणजे महिपत। त्यानंतर ती महिपतला कॉल करते आणि व्हिडिओ कॉल करून त्याला सांगते माझं एक काम आहे, आत्ता सध्या तिकडे मानसी आणि तेजस पनवेलला आलेले आहेत आणि माझी एक कुमुद नावाची मावशी आहे, काहीही झालं ना तरीही त्या दोघांना त्या माझ्या मावशीपर्यंत पोहोचवायचं नाही।
त्यावर तो म्हणतो, तू हे काम मला एवढंसं सांगण्यासाठी कॉल केलेला नसणार, यामागे नक्कीच काहीतरी मोठं असणार. त्यावर ती म्हणते, हो, कारण तसं आहेच. कारण ती मावशीला माझा आता असा इतिहास माहीत आहे, जो इतिहास त्या तेजसपर्यंत आणि मानसीपर्यंत पोहोचला ना तर माझं पुढचं सर्वच काही अवघड होऊन बसेल आणि मी एवढे दिवस घेतलेली मेहनतही पाण्यामध्ये जाईल असं त्यांना सांगते. त्यावर ते महिपत म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, तुमचं काम झालंच म्हणून समजा आणि त्या एवढ्याशा म्हातारीला उचलणं माझ्या माणसांसाठी काही अवघड नाही. त्यानंतर महिपतचं आणि गायत्रीचं सर्व बोलणं कला ऐकते आणि म्हणते, ही माहिती मला गायत्रीची आणि महिपतची त्यांच्या विरोधामध्ये केलेला ह्यांनी प्लॅन मानसी आणि तेजसपर्यंत पोहोचवायलाच हवा. आणि त्यानंतर महिपतच त्या कलाला दुसऱ्या लोकेशनवर शिफ्ट करतो आणि त्या राहुलला म्हणतो, आता जरा वातावरण थंड झालं की मी तुला कळवतो. त्यानंतर इकडे घरी त्या अर्जुनची आई त्या राहुलच्या आईला म्हणजेच रोहिणीला म्हणत असते, तू असे कसे संस्कार दिलेस राहुलवर, तो नेहमीच माझ्या मुलाच्या जीवावर उठलेला असतो. त्यावर ती म्हणते, संस्कार देणं माझ्या हातामध्ये आहे, पण मी काही त्याचं डोकं फोडून त्याच्या डोक्यामध्ये घुसू का? मी तर त्याला चांगलंच शिकवते, पण माहीत नाही कसं तो असे वेडेवाकडे विचार त्याच्या मनामध्ये येतात. अद्वैतची आई त्या रोहिणीला म्हणत असते, नेहमीच तुझ्या मुलाच्या घरातल्या वागणुकीमुळे असो किंवा कंपनीमध्ये बाहेरच्या वागणुकीमुळे असो, नेहमीच माझा मुलगा भरडला जातो. त्यावर रोहिणी हे तिचं बोलणं ऐकून तिला म्हणते, हे काय लावलेस तू सारखं? तुझा मुलगा माझा मुलगा काही वेगळा आहे का? आणि आपण त्या दोघांनाही सारखेच संस्कार दिलेले आहेत. तर सरोज म्हणते, आज तर त्यानं हद्दच केलेली आहे. चक्क तो असं काही कृत्य करेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्यावर ती म्हणते, रोहिणी, मी हे सर्व त्याला वागायला सांगितलं आहे असं वाटतंय का तुला? तर ती म्हणते, माझ्या मुलाने नाही कधी दुसऱ्याच्या वाईटावर स्वतःचं चांगलं पाहिलं. खरं तर आपल्या दोघींचीही मुलं एकाच वातावरणात वाढलेली आहेत, पण दोघांचे संस्कार मात्र अगदी वेगळेच आहेत. काय ग रोहिणी, तुझा मुलगा नेहमीच माझ्या मुलाच्या वाईटावर का उठलेला असतो? आणि तेवढ्यातच तिथे आबा येतात. तर सरोज म्हणते, तू जर वेळीच त्याला नीट केलं असतंस, वेळीच तो ज्या वेळेस चुकत होता असं तुला वाटत होतं त्यावेळेसच तू त्याला पटकावलं असतंस तर आज ही अशी वेळच आली नसती. त्यानंतर ती म्हणते, तुला असं वाटत आहे का माझंच चुकतंय तर मार मला हवं तर? त्यानंतर असं म्हणून रोहिणी स्वतःलाच मारून घ्यायला लागते. अगं वहिनी, मी हतबल आहे ग, तुला कसं कळत नाही? त्यावर ती म्हणते, झालं, हतबल आहे म्हटलं की सगळेच प्रश्न मिटतात नाही का? त्यानंतर तेवढ्यातच तिथे आबा येतात आणि म्हणतात, घरामध्ये काय परिस्थिती आहे आणि तुम्हा दोघींचं हे काय चाललं आहे? या परीस तुम्ही दोघीच एकमेकींशी भांडत आहात. घरामध्ये कशी शांतता येईल याच्यावर तुम्ही लक्ष द्यायला हवं. आणि त्यानंतर इकडे राहुलने त्या कलाला दुसऱ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी महिपतचा अड्डा आहे तिथे लपवून ठेवलेलं असतं आणि त्यानंतर कलाचा तिथेच मोबाईल पडतो. जिथे गाडी बंद पडलेली असते त्या लोकेशनपर्यंत अद्वैत आणि सायली, अर्जुन सर्व पोहोचतात. तिथे त्यांना कलाचा मोबाईल दिसतो, पण कला कुठेही दिसत नाही. त्यावर अर्जुन रडत असतो. त्या लोकेशनला कलाचा मोबाईलचा सापडल्यामुळे अद्वैत फार रडत असतो. त्याचं ते दुःख पाहून त्या अर्जुनच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तो म्हणतो, काळजी करू नको, हिचा मोबाईल इथे सापडलेला आहे म्हटल्यास नक्कीच कला देखील ह्या एरियामध्येच कुठेतरी असेल, आपण तिला शोधून काढूयात. त्यानंतर सायली म्हणते, भाऊजी तुम्ही असा त्रास करून घेऊ नका, ज्यावेळेस कोणताही रस्ता सापडत नाही त्यावेळेस मात्र एकच माणूस आपल्याला रस्ता दाखवू शकतो. त्यानंतर ती म्हणते, पोट दाखवते तर समोर मंदिर असतं. त्यानंतर ती त्या मंदिरामध्ये त्या अर्जुनला आणि अद्वैतला घेऊन जाते आणि तिथेच तिथे मधुभाऊ दिसतात. त्यानंतर मधुभाऊही तिथे दर्शन घेण्यासाठी देवाचं आलेले असतात, जिथे सायली त्यांना सापडली होती. कारण सायलीचाही तिथेच ॲक्सिडेंट झालेला असतो, प्रतिमेचा, सायलीचा. त्याच एरियामधलं ते मंदिर असतं आणि ज्या मंदिरामध्ये सायली मधुभाऊंला लहानपणी एकटीच सापडलेली असते बेवारस अवस्थेमध्ये. त्यानंतर मग सायलीही त्या मंदिरामध्ये जाते, देवाचं दर्शन घेते आणि मधुभाऊही तिथं ऑलरेडी आलेले असतात. त्यानंतर ते मधुभाऊ म्हणतात, देवी आई आता तूच काहीतरी कर, माझ्या शंकेला काहीतरी मार्ग दाखव आणि ही शंका कितपत खरी आहे कितपत खोटी आहे हेतून तूच मला काय तो मार्ग दाखव आणि सत्य सर्वांसमोर आण. आणि त्यानंतर तिथे जो पुजारी असतो त्या पुजाऱ्याला मधुभाऊ विचारतात की ह्या आधी इथे कोणते गुरुजी काम करत होतात, त्यांना मला भेटायचं आहे, ते सध्या मला कुठे भेटतील?
वडील? त्यावर तो पुजारी सांगतो, ते माझेच वडील होते, पण तुम्ही आता त्यांना भेटू शकणार नाही कारण ते वारले आहेत. त्यानंतर मधुभाऊची आशेचा निराशा होते आणि त्यानंतर इकडे मधुभाऊ त्या मंदिराच्या पायरीवर आलेले असतात आणि ज्यावेळेस सायली त्यांना एकटी त्या मंदिरामध्ये सापडलेली होती तो क्षण ते आठवायला लागतात पायरीवर बसून आणि त्यांचं हे सर्व आठवत असताना डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यानंतर तेवढ्यातच तिथे सायली, अर्जुन आणि अद्वैत भेटलेला असतो. अद्वैतचा मात्र देवावर विश्वास नसतो, पण केवळ सायलीने सांगितलेलं असतं की नक्कीच आपल्याला काहीतरी मार्ग, काहीतरी क्ल्यू तिथं गेल्यास भेटेन. यामुळे तो मंदिरामध्ये येण्यासाठी देवाकडे तयार झालेला असतो. ते तिघेही मोठ्या आशेने तिथे आलेले असतात. त्यानंतर ते पायऱ्यावर चढतात आणि त्यानंतर देवाचं दर्शन घेतात आणि तिथे पायऱ्यावर त्या सायलीला मधुभाऊ दिसतात आणि ती म्हणते, मधुभाऊंच्या जवळ जाते आणि म्हणते, मधुभाऊ तुम्ही इथे काय करत आहात? त्यावर ते म्हणतात, अगं तूच इथे काय करत आहेस आणि तुम्ही इथे तिघेजणे कशासाठी आलेला आहात? त्यावर अर्जुन मधुभाऊंना सर्व परिस्थिती सांगतो आणि त्यानंतर ते म्हणतात, अद्वैत त्रास करून घेऊ नकोस बाळा, कला लवकरच सापडेन. देवी आई कोणालाही कधीच निराश करत नाही, विश्वास ठेव. अद्वैत रडत असतो आणि म्हणत असतो, माझ्या कलेला तो काही बरं वाईट तर करणार नाही ना राहुल? त्यावर ती सायली म्हणते, एवढी काळजी करू नका, त्याच्यावर तुमचे घरचे संस्कार आहेत, तो असं काहीही करणार नाही आणि आता आपण देवाच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत ना, तर देव नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी मार्ग दाखवेन. त्यानंतर ते दोघे जणे अद्वैतला समजावण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि मधुभाऊ मनातच स्वतःच्या असा विचार करतात की एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये सायलीला तिच्या भूतकाळाबद्दल बोलणं बरे नव्हे, कारण आत्ता फार गंभीर परिस्थिती आहे. एकदा का ती मुलगी सापडली ना, मग मी सायलीशी बोलेन, तेही तिची मनस्थिती सांभाळून. अद्वैत त्या सायलीला म्हणत असतो, सायली वहिनी, केवळ तुम्ही म्हणालात म्हणून मी या मंदिरामध्ये आलो, पण याचाही काही उपयोग झाला नाही. खरे मला सापडेन की नाही? खरंच ती कुठे असेन? तिच्यासोबत राहुल काही बरं वाईट तर करणार नाही ना? कदाचित तो तिला मारून टाकेन. मला तिच्याजवळ लवकरात लवकर पोहोचवायला हवं, कारण बाबतीमध्ये जर काही बरं वाईट झालं ना आणि जर मी तिला नाही सापडू शकलो वेळेतच, तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही, असं म्हणून तो फार रडत असतो. त्यावर अर्जुन आणि सायली दोघेही अद्वैतला म्हणतात, भाऊजी तुम्ही आमच्या घरी चला, आता इथनं आमचं घर जवळच आहे, तिथे आपण थोडा वेळ आराम करा, तुम्ही फ्रेश होऊयात आणि मग डबल इथे तिला सापडण्यासाठी येऊयात. त्यावर तो म्हणतो, नको, माझं मन लागणार नाही, मला आधी तिला सापडायलाच हवं. पण मधुभाऊही त्याला समजून सांगतात आणि सायली, अर्जुनही त्याला फार समजून सांगतात. त्यावर तो घरी जायला तयार होतो आणि त्यानंतर ते तिघेही घरी जायला निघतात. त्यानंतर मधुभाऊ म्हणतात, बाळा काळजी करू नकोस, तुझी बायको तुला लवकरच सापडेन. आणि त्यानंतर ते सायली म्हणते, मधुभाऊ तुम्ही देखील चला घरी. त्यावर ते म्हणतात, नको बाळा तुम्ही जा, मी इथेच थोडा वेळ बसतो. त्यानंतर ते तिघे इकडे घरी येतात, तर घरी आधीच तेजस आणि मानसी आलेले असतात. पाहून सायली विचारते, तेजस, मानसी तुम्ही इथे? त्यावर ती सांगते, अगं तुझ्या सासूबाईंनी जन्माष्टमीचं आमंत्रण दिलं होतं आणि मग काय लगेचच निघालो आम्ही, आणि बघ ना तुम्ही इथे येण्याआधीच आम्ही तुमच्या स्वागताला इथे हजर आहोत, असं ती मानसी सायलीला म्हणते. त्यानंतर कल्पना अद्वैतला म्हणते, पण अद्वैत तू देखील कोल्हापूरवरनं ह्यांच्यासोबत येणार आहेस हे आम्हाला माहीत नव्हतं. त्यावर अर्जुन म्हणतो, अगं आई त्याची तब्येत जरा बरोबर नाहीये, त्याला थोडासा आराम करू दे. त्यावर ती विचारते, का काय झालं अद्वैत तुला? त्यावर अर्जुन म्हणतो, तू त्याला प्रश्न विचारू नकोस मम्मा, थोडा वेळ त्याला आराम करू देत, त्याला त्याच्या रूममध्ये घेऊन जा. आणि त्यानंतर कल्पना त्याला त्याच्या रूममध्ये घेऊन जाते आणि झालेला सर्व प्रकार तो अर्जुन त्या सायलीला आणि त्यानंतर मानसी आणि त्या मानसीच्या नवऱ्याला सांगतो. आणि त्यानंतर तेजसही त्याचं काय काम आहे अर्जुनकडे ते त्याला सांगतो आणि म्हणतो, ॲक्च्युली माझी भाऊजाई गायत्री हिची एक मावशी
मावशी आहे कुमुद मावशी आणि आम्ही तिच्यापर्यंतच आम्हाला पोहोचवायचं आहे. आम्हाला एक्झॅक्ट ती कुठे राहते हे माहीत नाही, पण ती पनवेलमध्ये राहते. म्हणूनच आम्हाला तुझी यामध्ये तिला शोधण्यामध्ये मदत हवी आहे, कारण ती जर आम्हाला भेटली तरच आम्हाला गायत्री वहिनीचं सर्व सत्य कळेल आणि सर्वांसमोर ते सत्य आणता येईल. त्यानंतर ते सर्वजण देवी आईच्या मंदिरामध्ये जातात आणि अद्वैत आणि सायली तिथे आरती करत असतात, देवी आईची प्रार्थना करत असतात. तेवढ्यातच ती कलाला आणि त्या कुमुद मावशीला इकडे महिपतनी किडनॅप करून डांबून ठेवलेलं असतं आणि कला त्यांची नजर चुकून इकडे अद्वैतला अर्जुनला कॉल करते आणि तिला कुठे डांबून ठेवलं आहे ते लोकेशन त्यांना सांगते. त्यानंतर लगेचच ते तिघंजण तिकडे जाण्यासाठी निघतात आणि तिथे पोहोचतो अद्वैत आणि अर्जुन. त्यानंतर त्यांच्यामध्ये बरीच झटापट होते आणि त्या कलाला आणि कुमुद मावशीला तिथनं सोडवतात, पण त्यांना माहीत नसतं त्यावेळेस की हीच ती कुमुद मावशी आहे जिला तेजस आणि मानसी सापडत होते. तर मित्रांनो, ठरलं तर मग आणि लक्ष्मी निवास या मालिकेचे महा एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.